उठा पटकन, दिवाळी आली आहे लवकर. भाजणीची चकली करायची वेळ झालेली आहे. तर मस्त अशी भाजणी आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड झालेली डिटेल व्हिडिओ आहे. आणि बघा इथे मस्त अशी चकली कशी तयार झाली ते बघूया. 1 कप भर हे भाजणीचं पीठ केलं मी. हे घरीच तयार केलेलं होतं मिक्सरला दळून. आणि सारख्याच कपने पाणी घेतलं. पाण्याला उकळी आली. अर्धा चमचा तिखट, अर्धा चमचा मीठ घातलं आणि 1 चमचाभर तीळ घातला. पीठ घातलं, खिशी केली, झाकण ठेवलं. 2 मिनिटांनी मस्त पुन्हा मळायला घेतलं. परत 1 कप भर पाणी मी गरम करायला ठेवलं. त्यातलं पाऊण कप पाणी मला लागलं. बोटाला सोसेल असं गरम करा, मात्र गरम पाण्यानेच पुन्हा मळा, कारण पाणी आपल्याला लागणारच आहे. माझे हे जरा जुने तांदूळ होते त्यामुळे पाणी थोडं जास्त लागलं. मस्त अशी मेहनत घेऊन चांगलं मळलं. नंतर परत 2 मिनटं झाकून ठेवलं. एवढंच पाणी मला लागलं बरं का. तर चला आता मस्त असं आपण चकली करून घेऊया. पुन्हा एकदा थोडंसं मळलं, 2 भाग केले. 1 भाग मस्त ह्या चकली यंत्रात घातले आणि बघू शकता, वाव किती मस्त चकली पडली आहे. एक संग अजिबात तुटत नाही आणि काटेरी पण आली. तेल चांगलं कडकडीत गरम केलं. मिडियम फ्लेमवर मस्त चकल्या तळून घेतल्या. 1 नंबर चकल्या झाल्या आहे. आता ह्या फराळाच्या ताटात मस्त अशा हसतील आणि शोभा वाढवतील. तर नक्की करा. तुमच्या कशा झाल्या कमेंट करा. व्हिडिओ आवडला चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा. चला तर मग भेटूया पुन्हा छानशा व्हिडिओमध्ये तेलकट न झालेल्या चकल्यांसाठी.